शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। नगर शहरासह परिसरात बुधवारी रात्री 11च्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस यामुळे वीज यंत्रणा कोलमडून पडली। वादळी वारे सुरू झाल्यानंतर वीज खंडित झाली। ती अनेक भागात पहाटेपर्यंत बंद होती, तर काही ठिकाणी गुरुवारी संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत झालेला नव्हता। बुधवारी रात्री सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते। संध्याकाळी 7 नंतर वाऱ्याचा वेग हळूहळू वाढला। रात्री 11:15 वाजेच्या विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। वादळी वारे असल्याने खबरदारी म्हणून महावितरणाने तातडीने वीज पुरवठा खंडित केला, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या, रस्त्यावरील फ्लेक्स वीज तारांवर पडल्याने वीज तारा तुटल्या। दरेवाडीतील हिरमळा भागात मुख्य वाहिनीचे खांब वाकल्याने 12 तासातही अधिक वेळ वीज पुरवठा खंडित होता। गुरुवारी सकाळपासून हे खांब दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। याशिवाय अनेक ठिकाणी लाईन ट्रिप झाल्याने वीज पुरवठ्यात व्यत्यय आला, त्याची दुरुस्तीची सुरू होती। रात्री पाऊस व वारे थांबल्यानंतर महावितरणने दुरुस्ती सुरू केली आहे। क्रेडिट कार्ड ॲक्टिवेट करून देतो म्हणून तक्रारदाराला फोन आला होता। त्याला सर्व माहिती दिल्याने मोबाईलचे ॲक्सेस संबंधिताकडे गेले। त्याने क्रेडिट कार्डच्या खात्यावरून 1,94,546 रुपयांची रक्कम काढून घेतली। ही बाब लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। सायबर पोलीस ठाण्याचे अभिजित आरकल यांनी बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डवरून गेलेली रक्कम परत मिळवून दिली आहे। नगर शहरातील प्रभाग 14 मधील बुरुडगाव रोड, नक्षत्र लॉन, विनायक नगर, फुलसौंदर मळा, समता कॉलनी, आचल विहार, वसंत विहार, अहिंसा नगर, एकाडे मळा येथे अनियमित पाणी पुरवठा होत आहे। याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केली आहे। गेल्या 1 महिन्यापासून ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी येत नसून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। ऐन निवडणुकीत, लोकशाहीचा उत्सव, सणासुदीचे दिवस, लगन सराई, उष्णता यामुळे पाण्याची अधिक गरज असताना मनपाने पाणी कपात केली आहे। कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास रस्त्यावर सापळा लावून गोवंश व जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला। त्या टेम्पोमध्ये 39 गोवंश वासरांची सुटका केली। 25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीवरून केडगाव बायपास येथे जाऊन संशयित वाहन पोलिसांनी अडविले। त्यात 39 वासरे आढळून आली। चालक मोहसिन मुस्ताफ कुरेशी याला ताब्यात घेतले। ही वासरे समीर शेख यांच्या मालकीचे असून ती झेंडीगेट येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितलं आहे। टेम्पोसह 10,39,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कामाच्या पैशाची मागणी करत रस्त्यात अडवून मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली। ही घटना मंगळवारी रात्री खारे कर्जुने शिवारात घडली। संकेत रावसाहेब तांबे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी अक्षय दत्तात्रय शेळके व अभिजित दत्तात्रय शेळके या दोघांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।